नमस्कार, मी प्राध्यापक शिवराज रघुनाथ मोटेगावकर, RCC. मी तुमच्यासमोर एक गोष्ट सांगण्यासाठी आलो बेटा. स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे दिवाळीच्या अभ्यासाची, कसा दिवाळीचा अभ्यास केला पाहिजे, मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितोय, पालकांनाही सांगू इच्छितोय. जसा हा दिवाळीचा झगमगाट जर आपल्याला लाईफ लॉंग टिकून राहायचा असेल, येणारी प्रत्येक दिवाळी जर अशीच प्रकाशमय व्हायची असेल, तर ही दिवाळी आपण अभ्यासयुक्त साजरी करायला पाहिजे, हे मी सांगण्यासाठी आलो बेटा. मग सर स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे? मला असं वाटतंय की असे हे दिवस परत येणार नाहीत. कारण मागच्या 2 महिन्यात जेवढा आपला टाइम कंटिन्युअस अभ्यासाला मिळत नाही, तेवढा कंटिन्युअस टाइम आता मिळत असतो बेटा. त्यामुळे आपण 100% एवढी एक दिवाळी आपल्या अभ्यासासाठी द्यावी. तर आपण सहसा दिवसा आपला अभ्यास होत नसेल तर संध्याकाळी आपण एक 8 किंवा 9 वाजता आपण अभ्यासाला बसावं. रात्री आपण जास्त वेळ जागरण करावं. मला असं वाटतंय समजा आपण कंटिन्यू 8 ते 7 ते 8 तास कंटिन्यू अभ्यास करावा, मग पुन्हा झोप घ्यावी. त्या दिवसभर पाहुणे रावळे सर्व येत असतात, त्यामुळे आपला अभ्यास एवढा होत नाही बेटा घरामध्ये. तर आपल्या स्वतःला अलिप्त करून टाका. एवढी एक दिवाळी आपली स्वतः दूर राहा या सगळ्या गोष्टीपासून. फक्त आणि फक्त अभ्यासावर फोकस करा. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी असे 3 तास. मला वाटतं फिजिक्स 3 तास, केमिस्ट्री 3 तास, बायो 3 तास, आणि जर मॅथ्सचे विद्यार्थी आहेत ते बायोच्या ऐवजी मॅथला 3 तास, असं 9 आवर आपण आपल्या सेल्फ अभ्यासाला द्यावा. पुढच्या आणखी एक तास आपण नक्की त्याच्यात एमसीक्यूची प्रॅक्टिस करावी. जेवढं मॅक्झिमम होईल तो रिव्हिजनला जास्त महत्व द्यावं असं मला वाटतं बेटा. म्हणजे सर कसं करावं, समजा 1 तास अभ्यास केला तर पुढचे 15 ते 20 मिनिट आपण काय वाचलं एक रफ पेज घेऊन त्याच्यावर लिहून काढलं पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं याच्या टॉपिकला फोकस करा. हे टॉपिक मी दिवाळीत आता परफेक्ट करूनच मी करणार आहे, परफेक्टच करणार आहे. तरच मला वाटतंय खरी दिवाळी साजरी केल्याचा आनंद तुम्हाला होईल. नंतर मी गेलो इथून लातूरून जात असताना किंवा माझ्या प्रत्येक ब्रांचच्या सेंटरहून गावाकडे जात असताना बॅग भरून मी बुक घेऊन गेलो आणि फक्त येताना फक्त बॅग फक्त पुसून वरची फक्त धूळ पुसून पुन्हा परत तीच घेऊन आलो अशी म्हणायची वेळ येऊ देऊ नका. तर मला वाटतं चला तर ही दिवाळी आपण अभ्यासयुक्त साजरी करूयात. प्लॅनिंग करायला पाहिजे. 3 तासाचं प्लॅनिंग असायला पाहिजे. स्वतःला ठरवा, स्वतःला म्हणा की मला अभ्यासासाठी एवढी दिवाळी मला द्यायची आहे, माझ्या करिअरसाठी द्यायची आहे. नक्कीच येणारी प्रत्येक दिवाळी आपली प्रकाशमय तेजोमय होईल बेटा. तर चला हे आपण मी जे गोष्टी बोललो ते आपण नक्की फॉलो कराव्यात. बेस्ट ऑफ लक.